खूप मस्त. सरिताताई, तुमच्या दोघांमध्ये, हा दोघांचा प्रश्न आहे की जास्त रोमॅन्टिक कोण आहे? खरंच सांगतो, मी कमी वेळ घरी असतो, त्यामुळे आम्हाला जास्त रोमॅन्टिक व्हावंच लागतं. तुझं हे बरं आहे, कमी घरी असतो. बरं, पुढचा पण प्रश्न. इकडची स्थिती काय वेगळी नाहीये. हा मला दोघांना काय म्हणून त्यांना चूज केलंय दोघांना, जे अतिशय कमी वेळ घरात असतात त्यांना. पण हाच प्रश्न जर तुम्हाला विचारला तर ह्याचं उत्तर काय आहे म्हणजे? की तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त रोमॅन्टिक कोण आहे? तू असं जाऊ- आम्हाला कळलं. घरामध्ये सत्ता कुणाची चालते दोघांपैकी? मला ही क्लॅरिटी खूप आवडली आहे. साधारण सगळी उत्तर सेम आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून आम्ही घरी नसतो. बरं दादा, आता तू इतका म्हणजे बाहेर मी तुला कधी असं तू रागावलायस, चिडलायस असं बघितलेलंच नाहीये. तर दोघांपैकी भयंकर तापट डोक्याचं कोण आहे? राग जास्त कोणाला येतो? हो, खूप चिडकाय घरी. एक मिनिट, सरिता थोडं. माझी अधून मधून जर हातवारे करा. वा. मुलं जास्त कोणाला घाबरतात, आईला की बाबांना? नाही, आता एवढं तर म्हणजे काय दाखवतेस तू चित्र? ते तुला तू घाबरतच नाही कोणा? आणि त्यातल्या त्यात घाबरला तर सुचित्राला घाबरतो. नाही. त्यात मी असते. आणि सेम तुमच्याकडे असेल तर? वा, किती छान. दोघांमध्ये जास्त सरप्राइजेस कोण देतं? अचानक घरी येणं, आपल्याला असं वाटतं की आता आज हा दिवसभर घरात आहे, तेव्हा अचानक घराबाहेर जाणं. अचानक दौऱ्यावरनं आल्यावरती आपल्याला असं वाटतं की आता हा थांबेल जरा 2 दिवस घरी, तर दुसऱ्या दिवशी लगेच बॅग भरून घराबाहेर जाणं. हे सगळं थोडंसं काहीतरी प्रेमाचं पण सांग नको. नाही, हेच प्रेमाचे आहे. दोघांमध्ये जास्त समजूतदार कोण आहे? सरिता. वा, तर असा हा आमचा एक गेम होता. एक संपला. आता पुढचा आणखीन एक आहे जो ज्या गेम मध्ये सागरला इंटरेस्ट आहे तो खेळवून घेणार तुम्हाला. सो पहिला प्रश्न आहे आदेश दादाला. लाल लाल. अरे वा. घरून निघताना लाल होती. ती सकाळ जाता असं करून करून ती गेली आहे. पण तू कुठेच बघत राहतो. बरं, पुढे. आता परत दादाला प्रश्न आहे. तुमच्या पार्टनरने आज कोणती ज्वेलरी घातली आहे? मंगळसूत्र. हे खूप कॉमन उत्तर आहे. सेम 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 उत्तर आहे. मागे बघायचं ना, मागे बघायचं. आणि अजून हातात बांगड्या, कानातले, झाला. आणि काय? ठीक आहे, हा मार्ग देऊया हा आपण. चालेल, हा मार्ग द्यायला पाहिजे. व्हेरी नाईस. ओके, आदेश आज कोणत्या रंगाची साडी नेसली आहे? हे काय वेळा काय सोबतच आलोय ना. साधारण असा तो ऑफ व्हाईट कलर असतो ना, तसा Ah, कलर. very nice, अशी very nice. वेगवेगळी कलरफुल अशी चित्र आहेत मस्त पैकी, हो की नाही? हो, सुचित्रा. परफेक्ट. ही साडी आदेशनेच मला आणली. क्या बात, very nice. ओके, परत बघा. कलर ब्लाइंड आहे. असे मला कळत नाही. मी खूप कलर ब्लाइंड आहे. मला तर काळा, पिवळा. नाही, मी रंगांवरती नाही विचारणार आता काही. मग हरकत नाही. तुमच्या पार्टनरने
बोटांमध्ये किती अंगठ्या घातल्या आहेत? अरे देवा. तो म्हणजे ते नाही नाही आणि एका हातात नाही रे, मग? सगळ्या हातात. हे असं विचारलं पाहिजे ना. कसं माहितीये? कसं कळत नाही. दुसऱ्या हातात एक आहे, या हातात दोन आहेत. टोटल तरी चुकले. दोन्ही हातांमध्ये मिळून 4 अंगठे आहेत. अच्छा. ओके. आदेश बोल. रंगाचं नेलपेंट लावलेलं आहे. ओ नो, ओ नो. मला सांगायला सुख म्हणजे चित्र तू कालच बदललंस ना ते. नाही मग दिसले नाही मला. पास का पण? पाच 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 पाच. ओके. बांगड्या. Is it? हा बांगड्या. वा वा, करेक्ट करेक्ट करेक्ट. मिळाला, मार्क मिळाला. चला. आणि आदेश दादा, तुमच्या पार्टनरच्या हातात आज घड्याळ आहे का नाही? अरे म्हणजे घड्याळ घातल्याशिवाय ती बाहेरच पडत नाही, कारण मी किती वाजता येतो आणि जातो तिला बघायचं नाही. किंवा ही काय वेळ आली तुमच्यावर हे म्हणायला पण कळत. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सो मच.